पूर्वजाचे नवल गुण उद्धरती संपूर्ण त्रिजगती, अशी रामकथा अतिशय गोड आहे. आणि आज आपला महाराष्ट्र हिंदू धर्म आज नवीन वर्ष आहे आणि गुढीपाडवा सर्व रामभक्ताला, सर्व गावकरी मंडळाला, सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि अगस्त्य महर्षी सांगतात रामाला, ही आपण रामकथा ऐकू असे सांगतात. सोभिवंत आहे, रत्न आहेत, खांब आहेत, गोपूर आहेत, सगळं रम्य ठिकाणे बरं का, अतिशय सुंदर वातावरण आहे असे म्हणू लागले. सुवर्ण भीती आधी कुसाऱ्या चित्रलेले नाना करी, माझी देवांगणे सारखी मंगोदार्या देतो सुख पावता. अगस्त्य महर्षी म्हणतात रावण सगळ्या देवाच्या, गंधर्वाच्या, दानवाच्या स्त्रिया घेऊन लंकेत गेल्याच्या नंतर विमान उतरलं. राजा आला म्हणून सगळ्या राक्षस लोकांनी पूजा केली आणि रावण घरी गेला. रावण घरी गेल्याच्या नंतर सोन्याची लंका, सोन्याचे घर होते आणि महान पतिव्रता मंडळधरी राजा रावणाला वाटलं इतकं जगात हिंडलं, जगात सुंदर स्त्रिया आणल्या, पण सगळ्यात सुंदर असेल तर माझी मंडोदरीच आहे, कारण मंडोदरी एक महान पतिव्रता होती बरं का, असं सांगू लागले. देवकन्या गंधर्वकन्या तिच्या दास्या, अष्टनायिकाला गती कोणी रूपासी, ऐशी मंडोदरी दे कोणी मानासी, रावण सुखासी पावला. रावण विचार करू लागला, पाताळात गेलो, स्वर्गात गेलो, देवकन्या बघितल्या, दानवकन्या बघितल्या, दैत्याच्या, देवाच्या, दानवाच्या सगळ्या स्त्रिया जिथली सुंदर दिसन तिथली उचलायची, विमानात टाकायची. लंकेला सगळं विमान भरून आणलं, पण सगळ्यात जर सुंदर स्त्री असन तर मंडोदरी आहे असा राजा रावण म्हणू लागला. कनकाच्या मंचकावर्या शेजारचली सुमने करी, विंजना विंजिती एकी नार्या एकी विद्या पैदेती. राजा रावण घरी आला. घरी आल्याबरोबर मंडोदरी सोन्याच्या पलंगावर बसलेली आहे. कुणी हवा घालू लागलं, कुणी पानाचा विडा करून देऊ लागलं, कुणी असणारं अंग चोपू लागलं. असा राजा रावणाच्या पत्नीचा थाट होता बरं का, असा हे रावण बघू लागला. एकी चरणात रक्षा येती, एकी संवाद करती, एकी आणि चंदन चर्चिती, एकी दारिती दर्पणा. राजा रावण बघू लागला मंडोदरीकड. काही काष्टारा बेनी विचारू लागल्या, डोसकं विचारू लागल्या, काही कांगाला चंदन लावू लागल्या, काही काष्टारा मेकअप करू लागल्या. असणाऱ्या मंडोदरीचा एवढा थाट होता, कारण राजा रावणानं जेवढ्या स्त्री आणल्या होत्या तेवढ्या मंडोदरीच्या हाताखाली दासी म्हणून काम करत होत्या असे सांगतात. ऐसे मासुराचे पिता धर्मा, रावणाचे ग्रह मंडना, देवोनी सुखावर शरणा, नावे कथेचे त्रणी येणे. ग्रंथकर्त्यात महाराज सांगतात, अगस्त्य महर्षी रामाला सांगतात, राजा रावणानं स्वतःची मंडोदरी बघितल्याबरोबर रावणाला अतिशय आनंद वाटला, सुखी झाला, कारण राजा रावणानं मनावर असणारं जसं वागू वाटन तसा वागत होता, सुख मानत होता. तदनंतर राक्षस राजा निघाला मुकुंबळे उजान, पहावया जगात माझा मेघनाद नाम ज्याचे.
म्हणलं आपल्या थोरल्या ज्येष्ठ मुलगाचं काय चाललंय, तर इंद्रजित निकुंभळाच्या ठिकाणी तपश्चर्या करत होता. रावण असणाऱ्या निकुंभळाच्या ठिकाणी इंद्रजिताकडे निघाल्याच्या नंतर काय करू लागले, इंद्रजितानं यज्ञ सुरुवात केली होती. सगळे ऋषीमुनी ब्राह्मण यज्ञाची आहुती टाकू लागले. इंद्रदेवताय नमः, सूर्यदेवताय नमः, चंद्रदेवताय नमः, विष्णुदेवाय नमः, ब्रह्मदेवाय नमः, शंकरदेवताय नमः असे आहुती टाकू लागले. यज्ञ कडीला गेला. आशीर्वाद देण्याकरता बोलवा म्हणले तुमच्या वडिलाला. लगेच रावण तिथं हजर झाला. समस्त यज्ञ संपूर्ण झाला. पूर्णाहुतीचा समय आला. तेव्हा अकस्मात रावण प्रवेशाला तया माघारी. यज्ञाची समाप्ती झाली. यज्ञ पूर्ण झाल्याच्या नंतर लगेच तितक्या टाइममध्ये राजा रावण आकाशपंत म्हणजे अचानक यज्ञाच्या ठिकाणी आला. रावण